राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाची महाराष्ट्र गौरव यात्रा नागपुरात दीक्षाभूमीवर पोहोचलेली आहे। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। पूर्व विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधनं राष्ट्रवादीचे गौरव रथ जे आहे ते नागपुरात पोहोचले आणि या ठिकाणी दीक्षाभूमीवर हा संपूर्ण गौरव रथ जो आहे तो पोहोचलेला आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यानंतर कलश आणि माती घेऊन हा रथ जो आहे तो मुंबईत जाणार आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। सगळे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। प्रशांत पवार आपल्या सोबत आहेत, राष्ट्रवादीचे नागपूर शहराध्यक्ष। या संपूर्ण याच्यात भाऊ काय सांगणार, काय महत्त्व आहे या यात्रेचं आणि काय उद्देश आहे? ही महाराष्ट्र गौरव रथयात्रा आहे। ही 6 जिल्ह्यातून विदर्भाच्या पूर्व विदर्भाच्या 6 जिल्ह्यातून जल त्याच्यानंतर तुमचं माती हे सगळं जमा करून आम्ही ज्या हुतात्म्यांनी 106 हुतात्म्यांनी ज्यांनी बलिदान दिलं त्या लोकांचं 1 मेला जे महाराष्ट्र दिन आहे त्या दिवशी आम्ही सगळं नेऊन तिथे अर्पित करणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचे जितके जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्यातून माती आणि पाणी त्या ठिकाणी येणार आहे। दीक्षाभूमीवर आला त्या ठिकाणी आम्ही दीक्षाभूमीचं नमन घेणार आहे, कारण की आज भारत देशामध्ये जर सगळ्यात पवित्र स्थान आहे तर ते दीक्षाभूमी आहे आणि दीक्षाभूमीचं दर्शन घेऊन आम्ही आता व्हेरायटी चौकामध्ये समारोप करू या यात्रेचं आणि समोर सेवाग्रामला ही यात्रा अजून कंटिन्यू होईल। ही सेवाग्रामला यात्रा जाणार आहे। जल आणि माती घेऊन या ठिकाणी ही यात्रा गोळा करत मुंबईत जाणार आहे आणि प्रसिद्ध दीक्षाभूमी इथे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी पवार गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।